नमस्कार, आपण पाहतात नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल आणि मी राजकुमार गोपने। एक धक्कादायक बातमी समोर येत आहे कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यामधून। हातकणंगले तालुक्यातील बाहदोले या गावातील एका विवाहित महिलेची तिचेच पती असलेल्या प्रशांत पाटील उर्फ गुंडा मिस्त्री याने सपासप वार करून कोयत्याने हत्या केल्याचा प्रकार दिनांक 29 सप्टेंबर रोजी संध्याकाळी उशिरा घडलेला आहे। त्या आपल्या सासरवाडीवरून पत्नीला गाडीवरून आणत असताना रोहिणी प्रशांत पाटील वय 29 हिला अंधारामध्ये गाडी थांबवून सुरुवातीला तिच्या डोळ्यामध्ये प्रशांतने चटणीची पुडी टाकून त्यानंतर तिच्यावरती कोयत्याने सपासप वार केले आणि वार केल्यानंतर त्यावेळेस रोहिणीने हे वार हातावरती झेलण्याचाही प्रयत्न केला, मात्र त्याने सपासप वार करून तिला मृत्युमुखी पाडले आणि नंतर कोयता तिच्या अंगावरती टाकून प्रशांतने तेथून पळ काढला। प्रशांत थेट आपल्या घरी पोहोचला, आई वडिलांना झालेला प्रकार सांगितला आणि तेथून तो थेट पोलिसांमध्ये हजर झाला। त्या वडगाव येथील पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि वडगाव पोलिसांनी चौकशी सुरू केली। त्यानंतर तात्काळ वडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी हे घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पंचनामा केला। प्रशांत पाटील यांना एक 6 वर्षाची मुलगी त्याचबरोबर 2 वर्षाचा मुलगा आहे। रोहिणी आपले वडील आजारी असल्यामुळे वारंवार वाळवा तालुक्यातील आपल्या माहेरी ढवळीला जात असत। त्यामुळे नेमकं या हत्येचं कारण काय आहे हे अद्याप तरी समजले नाही। पोलिसांनी प्रशांत पाटील याला ताब्यात घेतले असून आता त्याच्यावरती गुन्हा दाखल करून त्याला अटक केलेली आहे व घटनेचा अधिक तपास वडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी करीत आहेत। आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबण्यापूर्वी आपण जर आमच्या नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर आमचे नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा। आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।